पिकल बॉल नाव ऐकून तोंड आंबट करू नका, कारण नावाशी या खेळाचा तसा शब्दशः काहीच संबंध नाहीये। याला मिनी टेनिसही म्हटलं जातं। टेबल टेनिसला वापरले जाणारे रॅकेट्स आणि अनेक होल असणारा फायबरचा बॉल ही त्याची खेळण्याची साधनं। हा खेळ भारतात पहिल्यांदाच मुंबई फेस्टिवलच्या निमित्ताने खेळला जातोय। याला हायब्रिड गेम म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांचा यात सुरेख संगम साधलाय। पाटकर कॉलेजच्या एनसीसी कॅडेटची ही मुलं मस्तीत हा खेळ खेळतात। एकाच वेळेला 4 जणांना खेळायला मिळतंय, तेही अगदी हलक्या फायबर बॉलमुळे जोरही लावावा लागत नाहीये। पिकल बॉलला हायब्रिड गेम म्हणायला हरकत नाही, कारण लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस या खेळांचा यात सुरेख संगम साधला आहे। हा गेम एकदम मस्त आहे, म्हणजे आपल्या पूर्ण फिटनेससाठी उपयोगी आहे। आपण जेव्हा म्हणजे खेळायला उतरतो, पूर्ण खांदा ते आपला हात उपयोगी होतो। आणि जेव्हा आपण बॉल लेझी आहे, तर आपण बॉल जेव्हा मारायला जातो, तो बॉल स्वतःकडे येत नाही, आपल्याला बॉलकडे जायचं। तर बॉलच्या जेव्हा स्टेटनेस होते आपल्या गुडघ्यांमध्ये, ती उपयोगी पडते आणि तो आपल्या बॉडीसाठी फिटनेससाठी एकदम उपयुक्त आहे। या खेळाच्या नावाचा इतिहास बराच रंजक आहे। आइसलँडमध्ये 1965 साली एक फॅमिली गेम म्हणून या खेळाची सुरुवात झाली। त्यावेळी एका कुटुंबात पिकल नावाचा कुत्रा होता। खेळत असताना बॉल जेव्हा झुडपात वगैरे जायचा, तेव्हा हा कुत्रा तो बॉल आणून द्यायचा। त्यावरूनच त्याला पिकल बॉल हे नाव पडलं। सुनील बालावालकरनं हा खेळ भारतात रुजवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि या खेळाची व्याख्याही त्यांनी बदलली आहे। देशी भाषेत मी याचं सरळ असं वर्णन करतो ना, पिकलेल्या लोकांसाठी पिकल बॉल, ज्यांचे केस पांढरे झालेत, ज्यांचे ग्रे होत आहेत ना, त्यांच्यासाठी उत्तम असलेला हा गेम, म्हणून हा पिकल बॉल असा मी म्हणतो। दुसऱ्या पद्धतीने पण याचा विचार करीन ना, तर पिकल्ड असण्याची पण शक्यता आहे। म्हणजे हा संबंध बॉल तुम्ही बघाल तर ह्याला छिद्र आहेत। पिकल्ड ज्याला आपण म्हणतो ना, PICKLED, भोको असलेला बॉल म्हणून पिकल, मग ते वरचं ईडी गेलं असेल आणि हा पिकल राहिला असेल, ही एक गोष्ट होऊ शकेल। आणखीन एक गोष्ट पद्धतीने मी ह्याचं म्हणेन ना, पिकल म्हणजे लोणचं। आपल्याकडे कसं 3-4 पद्धतीची लोणची घालतो आपण, आंब्याचं, कैरीचं, आवळ्याचं, आणि एक चौथीच रेसिपी तयार होते। हा गेम पण तसाच झालाय। या खेळाला भारतात लोकांकडून मान्यता मिळावी आणि व्यावसायिक तत्वावर तो खेळला जावा, यासाठी सुनील प्रयत्न करणार आहेत। त्यासाठी त्यांनी इंडियन असोसिएशन ऑफ पिकल बॉल ही संस्थाही स्थापन केली आहे। स्वाती लोखंडे, स्टार माझा, मुंबई। मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आज इतकंच, पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा स्टार माझा।